20 जुलाई 2025 को महाराष्ट्र के जलगांव जिले के रावेर तालुका के लोहार गांव में आज सुबह करीब 10:30 बजे एक दुर्घटना और उसके बाद हुई मारपीट के कारण तनाव व्याप्त हो गया। इस मामले में 2 जड़ी बूटी बेचने वालों को उनकी भगवा वस्त्रों के कारण साधु समझकर ग्रामीणों ने पीटा। सावता थाना पुलिस ने तुरंत मामले में हस्तक्षेप कर स्थिति को नियंत्रण में लिया। हरियाणा के सिरसा गांव के निवासी लोग मध्य प्रदेश के बुरहानपुर में निवास कर रहे 2 जड़ी बूटी विक्रेता 20 जुलाई 2025 को सुबह 8 बजे रसलपुर गाँव में जड़ी बूटी बेचने आए थे। इसी दौरान एक मरीज की नब्ज का जांचने को लेकर हुए विवाद में उनका ग्रामीणों से झगड़ा हो गया। ग्रामीणों द्वारा पीटे जाने के डर से दोनों व्यक्ति अपने 4 पहिया वाहन से कुसुम्बा और लोहारा गांवों की ओर भाग गए। लोहारा में उनकी कार ने एक व्यक्ति को टक्कर मार दी, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। इससे गुस्साए ग्रामीणों ने वाहन का पीछा किया और लोहारा गांव के खेत में वाहन को रोककर दोनों व्यक्तियों की पिटाई कर दी। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। अरे 4 जण होते दोन गाडी हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे 6 ते 7 लोक मध्य प्रदेश राज्यामधील बुरहानपूर या गावी आलेले आहेत। त्यातील 2 इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात। आजच्या तारखेला सकाळी 8 वाजता 2 इसम, त्यापैकी 2 इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या 4 चाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते। रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीने ते लोक कुसुंबा, मुंजलवाडी, कुसुंबा आणि रावेच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते। त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये एक इसम मोहम्मद इकबाल तडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे। तरी सुद्धा ते न थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले, म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस तुम्ही ऍक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाहीत, म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। लाठीने, काठीने, लाथाबुक्क्याने मारहाण केलेली आहे। तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सौदा पोलिसांचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता। तेथील लोकांना समजूत काढून त्या 2 लोकांना लगेच आपण घटनास्थळावरून हलवलं। त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच या जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे, ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्या विरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे। हे जडीबुटी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भगवा वेश परिधान केलेला असल्यामुळे ते साधू आहेत, संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे। तरी सावता पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। कुठल्याही अफवांना कुणीही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा। याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही